शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहेत। अंकुशांना काय तुम्ही आता जी काही फेसबुक पोस्ट केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला सुचवायचं काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची एकीकडे चर्चा सुरू असताना तुम्ही सातत्याने जी भूमिका मांडतायत की विलीनीकरणावरती चर्चा झाल्या होत्या आणि आजची पोस्ट काय तुम्हाला? नाही, मी जर दादा आज आपल्यामध्ये असते तर आजच्या तारखेला काय झालं असतं एवढंच सांगण्याचा माझा त्या पोस्ट पाठीमागे उद्देश आहे। बाकी भविष्यामध्ये काय होईल किंवा नेते मंडळींच्या मनामध्ये काय आहे याचं काहीच मला कल्पना नाही। एक आज जर दादा असते तर आमच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक अतिशय चांगला निर्णय आम्हाला पाहायला मिळाला असता, एवढंच त्या पोस्टमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न होता। म्हणजे आजची तारीख ही निश्चित झाली होती विलीनीकरणाच्या घोषणेसंदर्भात। माझ्या मैत्रीप्रमाणे कदाचित आदरणीय पवारसाहेबांनी देखील ती तारीख सांगितली होती, माध्यमांना जयंतराव पाटलांनी सांगितली होती। त्यामुळे या दोन वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवसाची आपण वाट बघत होतो। दुर्दैवाने 28 तारखेला जी घटना घडली त्याच्यामुळे हे सगळं राहून गेलं आहे। पण मग आता काही नवीन तारीख ठरली का? कारण मी याच्यापेक्षा त्या पोस्टवरतीच मी तुम्हाला सांगितलं की 12 तारखेला पोस्ट होती, त्याच्यावरतीच मी बोललो। पुढच्या घटना काय त्याची काहीच कल्पना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही। पण अण्णा तुम्ही सातत्याने मांडतात की या चर्चा दादांसोबत झाल्या होत्या, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते म्हणतात अशी कुठलीही चर्चा झालेली नव्हती। मी या पोस्टवरतीच बोललो, आपल्याला याच्यापेक्षा जास्त काय सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही। धन्यवाद। तर अंकुश काकडे यांनी जी फेसबुक पोस्ट केलेली आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की आजची तारीख ही निश्चित झाली होती, अजितदादांसोबत तशा चर्चा देखील झाल्या होत्या। आज जर अजितदादा असते, जिवंत असते तर कदाचित आज या विलीनीकरणाचा निर्णय झाला असता, असं अंकुश काकडे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।